अलक निरंजन मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांची भक्ती कशी करावी। 3 अतिशय सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। उपाय क्रमांक 1, नवनाथांचे नामस्मरण आणि मंत्र जप। म्हणजेच भक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नामस्मरण। दररोज सकाळी रात्री शांत बसून जय नवनाथ किंवा अलक निरंजन असा मनाने जप करावा। तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर त्याचा रोज ठराविक वेळ जप करावा। नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, विचार शांत होतात आणि आत्मिक शक्ती वाढते। म्हणून पहिला आणि सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे नामस्मरण आणि मंत्र जप। उपाय क्रमांक 2, नवनाथांचे चरित्र वाचन किंवा कथा श्रवण। म्हणजे भक्तीसोबत ज्ञानाची साथ असलीच पाहिजे। आठवड्यातून एकदा तरी नवनाथांचे चरित्र, पारायण, अध्याय, कथा वाचाव्यात आणि ऐकाव्यात। त्यांच्या साधना, त्याग, सिद्धी यांचा अभ्यास केल्याने श्रद्धा दुप्पट होते। कथा ऐकताना किंवा सांगताना नवनाथांची कृपा आपोआप वाढू लागते। तर दुसरा अत्यंत महत्वाचा उपाय चरित्र वाचन, वस्त्र कथा श्रवण। तर उपाय क्रमांक 3, नवनाथांच्या मंदिरात सेवा व अन्नदान करणे। भक्तीचा तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे सेवा। जिथे नवनाथांचे मंदिर आहे तिथे दर्शन, साफसफाई, फुल अर्पण, अन्नदान नियमित करत राहावे। निस्वार्थपणे केलेली सेवा हीच खरी भक्ती आहे। म्हणून तिसरा उपाय सेवा व अन्नदान करणे। तर ही 3 गोष्टी नामस्मरण, कथा श्रवण, सेवा तुमची नाथांवरील श्रद्धा दृढ करतात आणि त्यांच्या कृपेची दारे उघडतात। अलक निरंजन, जय नवनाथ। श्रद्धेने जपा आणि कृपा मिळवा। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच आध्यात्मिक, देवभक्तीचे किंवा प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करत राहा। ओम नमः हरीश।